नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महा-डी-बी-टीमध्ये वस्तू खरेदी करताना जे काही हमीपत्र द्यावं लागतं तर ते हमीपत्र कशा पद्धतीनं असतं व त्या हमीपत्रामध्ये काय काय मुद्दे लिहिलेले असतात याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्यांदा सुरुवातीला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ चॅनलमध्ये टाकले जातात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तसेच मित्रांना, नातेवाईकांना पण नक्की शेअर करा। आता बघायचं आहे की आपल्याला हमीपत्र कशा पद्धतीचं असते, तसेच त्या हमीपत्रामध्ये काय काय लिहिलेले असते। आता ज्या शेतकऱ्यांनी हमीपत्र भरून दिलेलं आहे त्यांना माहिती असेल, किंवा जे काय आता नवीन देणार आहेत त्यांना या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे व त्या हमीपत्रामध्ये काय काय लिहिलेलं आहे, तसेच कशा पद्धतीचं हमीपत्र असतं ते हमीपत्र आपण आपल्या कृषी सहाय्यकाकडून पण घेऊ शकता। तसेच जे शेतकरी आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेले आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण आपण हमीपत्र टाकलेलं आहे, ते व्हॉट्सअप ग्रुप आपण जॉईन करू शकता। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला तर मग आपल्याला हमीपत्र कशा पद्धतीचं आहे हे आपल्याला या ठिकाणी आता बघायचं आहे। आता आपण या ठिकाणी हमीपत्र बघू शकता की या ठिकाणी हमीपत्र कृषी यांत्रिकरण महा-डी-बी-टी हमीपत्र। आता वर जे काही मी श्री सौ या ठिकाणी आपल्याला नाव लिहायचं आहे व आपलं सही करणार आपला तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे व आपण कोणत्या गावचे रहिवासी आहोत, तसेच आपल्याला कोणतं अवजार खरेदी करायचे आहे याची पण माहिती या ठिकाणी लिहायची आहे। आता हे हमीपत्र मी वाचून दाखवणार आहे, आपल्याला या ठिकाणी काय लिहिलेलं आहे हे बघायचं आहे। महाराष्ट्र राज्य पुणे दिनांक 19 जुलै 2022 या मार्गदर्शक सूचनेने प्रमाणे कृषी यांत्रिकरण कार्यक्रमाच्या खालील ठरवून दिलेल्या सर्व नियम मला मान्य असून याबाबत माझ्याकडून कुठल्याही प्रकारचे नियमांचे उल्लंघन झाल्यास यास मला सर्वस्वी जबाबदार धरून घेतलेले जे काय अवजार आहे त्या अवजाराची अनुदानाची रक्कम माझ्याकडून ही वसूल करण्यास माझी काही हरकत नाही। या ठिकाणी 1 नंबरचा मुद्दा दिला आहे, मी अनुदान घेतलेला ट्रॅक्टर हा 6 वर्ष किंवा ट्रॅक्टर चलित अवजारे जे काही इतर ट्रॅक्टर चलित अवजारे असतील, मशीन असेल, ट्रॉयले असेल, पेरणी यंत्र असेल, ते ट्रॅक्टर चलित अवजारे 3 वर्ष विक्री करणार नाही असं आपल्याला या हमीपत्रामध्ये दिलेलं आहे। दुसरा मुद्दा आहे, मी 1 वर्षात 3 अवजारे किंवा अनुदान रक्कम 1 लाख रुपयापेक्षा जास्त लाभ घेणार नाही हे असं या ठिकाणी दिलेलं आहे। परंतु आता सध्या नवीन नियम ह्या सोडती यादीमध्ये असा काढलेला आहे की 1 लाखापेक्षा जास्त आपण वस्तूचा फायदा घेऊ शकतो। 3 नंबरचा मुद्दा आहे की 1 लाखपेक्षा जास्त अनुदान देय असलेल्या अवजारासाठी कुटुंबातील 1 पेक्षा जास्त सदस्याची निवड झाली तर माझ्या एकाच सदस्यास अनुदानास मी पात्र राहीन। म्हणजे एकापेक्षा जास्त जर सदस्याची निवड झाली असेल तर मी एकाच सदस्याचं अनुदान घेऊ शकतो असं या हमीपत्रामध्ये लिहिलेलं आहे। आता 4 नंबरचा मुद्दा आहे, या अवजारास पूर्वसंमती मिळाल्यास अवजार खरेदी ही कॅशलेस पद्धतीने करण्यात येईल। या ठिकाणी ही महत्त्वाची बाब आहे, तरी आपण सर्वांनी ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की कॅशलेस पद्धतीनंच आपल्याला अवजाराची ही खरेदी करायची आहे। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी चौथा जो मुद्दा सांगितलेला आहे हा चौथा मुद्दा आपल्याला काळजीपूर्वक बघायचा आहे, म्हणजे याची काळजी घ्यायची आहे। आपण कॅशलेस पद्धतीने म्हणजे आपण RTGS करू शकतो किंवा फोनपेने, गुगल पेने करून ज्या ठिकाणी शेवटीला GST बिलासोबत त्या ठिकाणी याचं स्क्रीनशॉट किंवा GSTचं जे काही पावती असेल ती पावती स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करायची आहे। 5 नंबरचा मुद्दा दिलेला आहे की एखादा निवड होऊन अनुदान घेतल्यास त्या अवजारावर पुन्हा मी अनुदान घेणार नाही। म्हणजे आपण ती एखादी वस्तू घेतली आहे किंवा एखादा ट्रॅक्टर घेतला आहे, पेरणी यंत्र घेतलेलं आहे किंवा फवारणी यंत्र घेतलेलं आहे, तर मी त्या अवजाराचा पुन्हा त्याच अर्जदाराच्या नावाने मी तो अर्ज पुन्हा भरून त्या गोष्टीचा मी यंत्राचा फायदा घेणार नाही असं आपल्याला या ठिकाणी हमीपत्रामध्ये लिहून द्यायचं आहे। निवड झालेले जे काय आपले यंत्र आहे त्या यंत्र अवजाराची त्या ठिकाणी मॉडेल नंबर, या सर्व गोष्टी कोणत्या कंपनीचा आहे, कोणत्या अधिकृत विक्रेत्याकडून घेतलेला आहे, तसेच त्या कंपनीचं सिरियल नंबर, त्या ज्या वस्तू खरेदी केलेली त्या वस्तूचं सिरियल नंबर, या अवजाराची खरेदी केलेली आहे असं या ठिकाणी सर्व डिटेलमध्ये या ठिकाणी लिहायचं आहे। 7 नंबरचा मुद्दा आहे की सदरील यंत्र महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याकडून तपासणीवेळी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही माझी राहील याची मला जाणीव आहे। कृषी विभाग तालुका करमाळा, म्हणजे हे करमाळा तालुक्याचे तुम्हाला नमुना दाखवण्यात यांच्याशी अधिकारी कर्मचारी यांनी करून दिलेली आहे असे आपल्याला या ठिकाणी हमीपत्रामध्ये सांगितलेले आहे। आता 8 नंबरचा मुद्दा आहे की तर पुढील 3 ते 7 वर्ष संबंधित यंत्र अवजार मी तपासणीवेळी सादर करू न शकल्यास शासन निर्णयानुसार माझ्यावर होणाऱ्या फौजदारी किंवा महसुली दंडात्मक
कारवाई होण्यास माझी काहीही हरकत नाही असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे वेळोवेळी यंत्र उपलब्ध ठेवणं किंवा आपण वापरात असणं यंत्र हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपला विश्वास म्हणून अर्जदाराची सही करायची आहे, गाव आहे, दिनांक आहे, मोबाईल क्रमांक आहे, तसेच क्रमांक एस याची काही आवश्यकता नाही असे. आणि या ठिकाणी साक्षीदार पण या ठिकाणी 2 दिलेले आहेत, त्यांचे नाव तसेच त्यांच्या सहीसुद्धा या ठिकाणी टाकून हे पूर्ण डॉक्युमेंट आपल्याला वेबसाईटवर अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीचं हे हमीपत्र आहे. हे हमीपत्र आपल्याला पूर्ण भरून या ठिकाणी अपलोड वेबसाईटवर करायचं आहे. या हमीपत्रामध्ये व्यवस्थित आपण डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचून नंतर सिग्नेचर करून त्या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोर आलेल्या घंटीच्या चित्राला ऑन करून ठेवा, जेणेकरून टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत राहील. व तुम्हाला व्हॉट्सअप जॉईन करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ते व्हॉट्सअप ग्रुप पण तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.